आषाढी एकादशी निमित्त पांडुरंगाच्या गाभाऱ्यामध्ये तसंच मंदिराला आकर्षक फुलांची आणि फळांची सजावट करण्यात आली आहे। यामध्ये झेंडू, शेवंती, जरबेरा, मोगरा, जाई, तुळस आणि पाने असा वापर करण्यात आलाय। तर सफरचंद, डाळिंब, पेरू, चिकू, संत्रा अशा फळांचा वापर करत मंदिर सजवण्यात आलंय। विठ्ठल मंदिराच्या गाभाऱ्यात आणि इतर परिसर देखील आता सजून गेलेला आहे आणि या सगळ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सौरभ वाघमारे यांनी। आज आषाढी एकादशीच्या अनुषंगानं पांडुरंगाच्या मंदिरात जे आहे तब्बल 3 टन फुलं फळं यांची जी आहे ती आकर्षक अशी सजावट मंदिर परिसरात करण्यात आलेली आहे। जर तुम्ही दृश्यांच्या मार्फत पाहत असाल सफरचंद, ड्रॅगन फ्रूट, संत्री वगैरे अशा अनेक फुलांची जी आहे ती फळांची जी आहे ती सजावट या ठिकाणी करण्यात आलेली आहे। आणि हे जे दृश्य आहे ते मंदिरात अनेक भाविक येत असतात, त्यांचं लक्ष वेधून घेते, त्यांचं मन मोहून घेते। अशी ही दृश्य जी आहे आम्ही NDTV मराठीच्या मार्फत संपूर्ण देशभरातील प्रेक्षकांना दाखवत आहोत। आज आषाढी एकादश आहे, अनेक वारकऱ्यांचा उपवास असतो, फळं असतील, अनेक फळं देखील जे आहेत ते या ठिकाणी पुष्प सजावट असेल, अनेक फळांची सजावट जी असेल ती मंदिर परिसरात करण्यात आलेली आहे। जर या सजावटीच्या साठी लागणाऱ्या सामग्रीचा जर विचार करायचा झाला तर तब्बल 3 टन फुलं असतील, फळं असतील, अशा पद्धतीची जी आहे ती आकर्षक अशी आणि भाविकांचं मन मोहून घेणारी जी आहे आषाढी एकादशीच्या निमित्तानं पांडुरंगाच्या मंदिरात जी आहे ती आकर्षक अशी जी आहे ती पुष्प आणि फळांची सजावट करण्यात आलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रतीक सौरभ वाघमारे, NDTV मराठी।